नमस्कार, मी रवींद्र फाटे, स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष। आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आम्ही नेहमी आपला वाढदिवस जो साजरा करत असतो त्याची पद्धत जी आहे ती आपल्या संस्कृतीनुसार जर बघितलं तर ते चुकीचं आहे। आपण केक आणतो, त्याच्यावर कॅन्डल लावतो आणि त्या कॅन्डल विझवतो, जेव्हा की आपल्याकडची प्रथा आहे की आपण दिवा लावतो। परंतु ही जी चुकीची परंपरा होती, या परंपरेला कुठंतरी ब्रेक करायचं, त्या दृष्टिकोनातून हा एक डोक्यामध्ये विचार आला की आज आपण आपल्या घरातला केक आणण्याची ही पद्धत बंद करून आज आपण गोरक्षणमध्ये एक गायीसाठी अशा प्रकारचा एक आपला केक बनवू की जेणेकरून आपल्या परिवारातील मुलांना, मुलींना, आपल्या लोकांना गायीच्या सानिध्यात राहण्याचा एक वेळ मिळेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण इथे या वातावरणामध्ये येऊ तेव्हा या गौमातेला बघून आपल्या मुलांना आपली संस्कृती आणि आपले विचार हे पुढे नेण्यासाठी हे मदतगार होईल। आणि या दृष्टिकोनातून मी निर्णय घेतला की अशा प्रकारचा एक गुळ तुला करायची, ज्याच्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवाराच्या हातून हे गुळ या गाईला खाऊ घालायचं। आणि हा केकसुद्धा जो बनवला गेलेला आहे, हा केकसुद्धा गाईला लागणारं जे खाद्य असेल, ढेप असेल, त्याच्यानंतर तुमचे टमाटे, काकडी वगैरे, हे गोरक्षण संस्थेचे जे मनीष सर आहेत आणि बाकीची जी टीम आहे त्यांचे मी आभार मानू इच्छितो की त्यांना काल सांगितल्यानंतर एवढ्या चांगल्या पद्धतीचा, माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला असा हा केक यांनी तयार केला। आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे का इथून पुढे या अकोला शहरामध्ये एक नवीन रीत, एक नवीन पायंडा वाढदिवस साजरा करण्याचा हा अकोलेकरांनी पाडावा अशी माझी विनंती राहील। या माध्यमातून एक आत्मिक समाधानसुद्धा आपल्याला मिळेल आणि आपल्या हातून गोदानसुद्धा होईल। आपल्याला गाईला काही देण्यासाठी या निमित्तानं आपण येऊ शकतो। प्रत्येकाच्या घरामध्ये 4-5 लोक असतात। 4-5 वाढदिवस जर म्हटलं 4-5 महिन्यात तर आपण साजरा करू शकतो। याच्यासाठी काही फार मोठा खर्च लागलेला नाही आहे। याच्यामध्ये आज आपल्या घरामध्ये जर केक आणायचा म्हटलं तर 400, 500, 1000 रुपयापर्यंतचा केक आणतो आपण। जवळपास त्याच रकमेमध्ये किंवा त्याच्यामध्ये थोडासा आपण ॲड केला तर तेवढ्या रकमेमध्ये हा एक असा उपक्रम आपण राबवू शकतो। तर अकोलेकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्रात यापुढे वाढदिवस साजरा करण्याची सनातन परंपरा, सनातन लोकांच्या घरामधला, हिंदू धर्माच्या लोकांच्या घरामध्ये वाढदिवस या पद्धतीनं साजरा करावा अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम।